पण यांना गाडी चालत नाही. बंगल्याची मागणी तर यांनी एवढी मोठी केली, मी तर त्याची पत्रकार परिषद घेऊन ती बोलूनसुद्धा दाखवलं नाही. पण आता ठीक आहे, हरकत नाही. तर किशोरी पेडणेकरांनी मला सांगावं की मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये विरोधी पक्षनेत्याला आतापर्यंत बंगला मिळाला का, आणि तुम्हाला एवढा का हव्यास आहे बंगल्याचा. असंही आपण लोकप्रतिनिधी आहोत, या ठिकाणी लोकांचं काम करण्यासाठी आलेलो आहे. मी स्वतः माझ्या बंगल्यामध्ये 5.5 महिन्यानंतर गेली, मी गेलीसुद्धा नाही एवढं लवकर. तर आणि असंही बंगल्यामध्ये जाऊनसुद्धा सकाळी जाऊन संध्याकाळी मी जाते, त्यामुळे दिवसभर मी आपल्या मुंबईकरांच्या सेवेमध्ये असते. तर किशोरी पेडणेकरला माझाच आता हा प्रश्न आहे की तुम्हाला मुंबई महानगरपालिकेचा तुम्ही बंगला मागता, पण आज ह्या सर्व जे म्हणजे किशोरी पेडणेकर ह्यांनाही ती गाडी आहे आणि बाकीच्या सर्व कमिटी चेअरमॅनला पण ती गाडी आहे. आणि त्या गाडीच्या माध्यमातून अशी सगळ्यांची तक्रार होती की पाठीचा त्रास होतो आहे त्याच्यातून. ही गाडी देण्याच्या ऐवजी दुसरी गाडी द्यावी, जी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये पालिकेमध्ये, तेवढी माफक मागणी फक्त या ठिकाणी आपल्या सगळ्या चेअरमॅननी, सभागृह नेत्यांनी या ठिकाणी केली होती. पण त्यांना बंगला चालतो, पण महानगरपालिकेची गाडी चालते. तुम्ही माफक म्हणतात, मात्र ज्या पद्धतीने 6 महिन्यापूर्वी खरं तर या सगळ्या गाड्या घेतल्या होत्या, त्यावेळेस कळलं नाही का की अशा गाड्या या गाड्या वापरल्यानंतरच आपल्याला कळतं. विषय एवढाच आहे की ठीक आहे, वापरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी फक्त मागणी केली की आम्हाला ह्याऐवजी दुसरी मिळेल काय, कारण हे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. तर ही गाडी तुम्हाला नको असेल तर आपण दुसरी गाडी देऊ शकतो असं त्याच्यामध्ये. गटनेत्यांची जी बैठक झाली तुमच्या संदर्भात, त्यांनी ज्या वक्तव्य केले त्यामध्ये ते सरळ बोललेले आहेत की बैठकीत मी नव्हते, मला कुठलीही कल्पना नाही आणि मला ही गाडी हवी, मला गाडी आणि विश्वासात घेतलं जात नाही, कम्फर्टेबल आहे ह्या गाडीमध्ये, तर दुसऱ्या गाडीची गरज काय. किशोरी पेडणेकर आता खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, ही आपल्या मराठीतली एक म्हण आहे आणि अगदी त्या म्हणीप्रमाणे त्या चालतात आहे. आता कसं आहे ना, ते आता विरोधी बाकांवरती जाऊन बसलेले आहेत. 25 वर्षाचा कारभार मुंबईकरांनी बघितलेला आहे आणि त्यांचा हा कारभार अशा पद्धतीनेच चालू होता, म्हणून मुंबईकरांनी ह्या लोकांना विरोधी बाकावरती बसवलेलं आहे. तर विरोधी बाकावरती बसून फक्त विरोध करायचा. तुम्हाला आता ह्या माध्यमातून मी त्याची पण आठवण करून देते, इतका मोठा आपण चेंबूरच्या घटनेवरती आपण त्याच्यावरती वक्तव्य करणार होतो, परंतु त्यांना एक साधा जो मी अर्जंट बिझनेस घेतला त्याच्यामध्ये भांडूपची स्मशानभूमी होती किंवा एक 6 मीटरची आरेल होती, त्याच्यावरती जर ही लोकं पोलिंग मागू शकतात. आता स्मशानभूमी ह्याच्यामध्ये त्यांना काय फायदा दिसतो मला माहीत नाही, पण स्मशानभूमीवरती पण ही लोकं पोलिंग मागतात आणि सभागृहाचा त्याग करतात. पण तेच चेंबूरची जी घटना झाली ज्यामध्ये त्या छोट्या बाळाचं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन निधन झाला, पण त्याच्यावरती ह्यांना ती चर्चा करणं योग्य वाटली नाही. तर आता कसं आहे, त्या ठिकाणी मी नव्हते, मला माहितीच नाही. आता किशोरीताईंचे माझ्याकडे फोन आहेत, मी येऊ शकत नाही, ही मीटिंग तुम्ही करून घ्या. माझ्या अँटी चेंबरमध्ये बसून त्या बोलल्या आहेत की खरंच मलाही खूप त्रास होतो, ही गाडी बदलली पाहिजे. पण आता काय झालं आहे, त्यांना आता बाहेर येऊन त्या वेगळ्या स्टेटमेंट करायला लागलं. त्यामुळे किशोरी पेडणेकरचा स्वभाव आता आम्हाला कळाला आहे. त्या एक बोलतात आणि नंतर बाहेर आल्यावर दुसरं बोलतात. त्यांनी ज्यावेळी उपमहापौरांनी मागणी केली त्याच्यावरून ते